राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। मजन कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू। गुरुदेवा पैल पारो, पाववी मज श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन या विषयाचं चिंतन आपलं सुरू आहे। सद्गुरु हे आपल्या जीवनाचं सार आहे। सद्गुरु हे आपल्या जीवनाचं मुख्य अधिष्ठान आहे। तुम्ही म्हणाल कसं ते बुवा? तर ते अधिष्ठान असं आहे की माझ्यामध्ये एक असणारी एक चैतन्य शक्ती आहे। तुम्ही म्हणाल ती चैतन्य शक्ती वगैरे आमच्या लक्षात येत नाही। चैतन्य शक्ती लक्षात येत नाही, ती आणून देण्याचा आपण प्रयत्न करूया। मला एखाद्या विषयाचं ज्ञान होतं म्हणजे नेमकं काय होतं, मला तो विषय समजतो म्हणजे नेमका तो कुठे समजतो आणि कोणत्या माध्यमातून समजतो। तर मला एखाद्या विषयाचं ज्ञान होतं बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर, चव चाखल्यानंतर, हा पदार्थ गोड आहे हे जिभेला कोणी सांगितलं, हे दृश्य चांगलं आहे हे डोळ्याला कोणी सांगितलं, हे कानाला चांगलं आहे आणि हे वाईट आहे हे कानाला कोणी सांगितलं। कान हे एक माध्यम आहे, कान ही एक यंत्रणा आहे, कान हे एक स्वतः पार्ट आहे। जसं एखादं मशीन असतं ना, त्या मशीनचे जसे पार्ट असतात ना, तसे या देहाचे हे एक पार्ट आहेत वेगवेगळे। या देहाचे एक वेगवेगळी उपकरणं आहेत। आपण पाहतो डोळ्यांनी, डोळा हे उपकरण आहे, पण डोळा हे उपकरण जरी असलं तरी डोळ्याच्या आतमध्ये असणारी जी अतिंद्रिय अशा प्रकारची जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे आत्मतत्वाची शक्ती आहे। ती शक्ती म्हणजे आत्मचैतन्य आहे। ती शक्ती म्हणजे आत्मशक्तीचं दर्शन आहे। मला एखादा पदार्थ हलका वाटला, उचलला मी, किती छान आहे, किती हलका आहे, हलका आहे वजनाला, हे मला ज्ञान कुठं झालं, कसं झालं? हे जड आहे, हे मला घेता येणार नाही, हे मला उचलता येणार नाही, हे मला ज्ञान कोण करून देतं? आतमध्ये असणारी शक्ती ते ज्ञान करून देते। वेगवेगळ्या उपकरणांचा सध्या शोध लागतोय पहा। ही सगळी वेगवेगळी मोठमोठी उपकरणं, माणूस चंद्रावरती गेला, पण चंद्रावरती गेल्यानंतर त्याला जाण्यासाठी लागणारी जी त्यांनी शक्ती वापरली, जे काही यंत्रणा वापरली, जे काही माध्यमं वापरली, जे काही साधनं वापरली, ती साधनं काय आकाशातून पडली काय? ती साधनं अशी सहज निर्माण झाली का? चंद्रावरती जाण्यासाठी जे साधन आणि उपकरण तयार केलं ते माणसाने तयार केलं। आता माणसाने केलं म्हणजे कसं केलं? माणसाने निर्माण केलं याचा अर्थ माणसामध्ये असणाऱ्या आकलन शक्तीने ते निर्माण केलं। माणसामध्ये असणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीने ते निर्माण केलं। याच्यामध्ये आमचं काही दुमत असत नाही, कधीच असणार नाही। माणसामध्ये बुद्धी आहे, वावा, अरे आपण सहज म्हणतो काय बुद्धी आहे की नाही, जरा बुद्धीचा वापर कर, बुद्धीचा वापर कर हा शब्द प्रयोग आम्ही वापरतो, पण बुद्धीचा वापर करण्यासाठी आतमध्ये असणारं पॉवर हाऊस आम्हाला माहीत नसतं। आतमध्ये असणारी जी बुद्धीला चेतना आणि काम करण्यासाठी किंवा बुद्धीला आतमध्ये असणारी पुढे ढकलण्यासाठी, निर्णयासाठी काहीतरी चालना देणारी जी शक्ती असते ना, ही शक्ती म्हणजे सद्गुरूंची शक्ती आहे आणि ही शक्ती म्हणजेच ईश्वराची शक्ती आहे। ही शक्ती म्हणजेच आतमध्ये असणारी आत्मतत्वाची शक्ती आहे, हे आपण लक्षात ठेवावं।
आणि इथे समर्थांनी असं म्हटलं की मज न कळे हा विचारू. आता हा विचार मला कळण्यासारखा आहे का? नाही. हा विचार मला समजण्यासारखा आहे का? तर नाही. मला विषय एखादा समजूनही मला समजला नाही असं म्हणण्याची मला जी सवय लागलेली असते, इथे तर प्रत्यक्ष ती वस्तू कळत नाहीये, लक्षात येत नाहीये. आणि अशी वस्तू मला कळत नाही, असं तत्व माझ्या लक्षात येत नाही, म्हणून समर्थ म्हणाले मज न कळे हा विचारू. हा विचार माझ्या लक्षात येत नाही आणि म्हणून मी काय करतो? दुरुनी माझा नमस्कारू. दुरुनी. आता दुरून म्हणजे कुठून? आपण एका ठराविक देवस्थानामध्ये जातो आणि ठराविक अंतरावरून आपण दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर आपल्याला स्वाभाविक सहज असं वाटतं की जरा आणखीन थोडं देवाजवळ जाता येईल का? तुळजापूरला गेलो आपण, अंबामातेच्या जवळ जरा जाता येईल का? दत्त महाराजांच्याकडे गेलो निर्गुण पादुकांच्या दर्शनासाठी, जरा थोडं गाभाऱ्यात जाता येईल का? दत्ताचं दर्शन घेता येईल का? शिर्डीला गेल्यानंतर साईबाबा सगळीकडेच आहेत, पण आतमध्ये ते समाधीच्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की तिथे आतमध्ये मला जाऊन थोडं डोकं ठेवता येईल का? ही स्वाभाविकता आहे माणसाच्या मध्ये असणारी की मला आणखीन आतमध्ये कुठेतरी गाभाऱ्यात जायचं आहे, आणखीन कुठेतरी मला दर्शन घ्यायचं आहे, आणखीन कुठेतरी मला जास्त देवाच्या सान्निध्यामध्ये जायचं आहे, असं स्वाभाविकपणे मला वाटत असतं. पण इथे असं आहे पहा की इथे मी देवाकडे जाण्याचा हा विषयच नाहीये सद्गुरूंच्या तत्वाच्या ठिकाणी. तर मी देव आणि माझं देवाचं दर्शन किंवा मला देवाच्या ठिकाणी जायचं आहे, देह देवापर्यंत जाऊ शकत नाही. देह जर देवापर्यंत गेला तर त्याला देवाच्या घरी गेला असं म्हणतात. देवाकडे आपण जात नाही, देव आपल्याकडे येत असतो. मी माणूस आहे, माणसानं देवाकडे जायचंय का? माणसामध्ये त्याची शक्ती आहे का? माणसामध्ये तेवढं सामर्थ्य आहे का? तर नाही. देवाकडे देव मला खेचून घेत असतो, देव मला स्वतः जवळ करत असतो. आणि असं देवाचं तत्व, असं देहाचं तत्व आहे, ते समजावून घ्यावं. म्हणून दुर्हुनी माझा नमस्कारो, म्हणजे दुरूनच नमस्कार याचा अर्थ असा की मी त्या तत्वाजवळ गेल्यानंतर मला नमस्कार काय आहे हे कळायच्या आधीच मी त्याच्याशी एक समरस होऊन जाईल, मी त्याच्याशी एकरूप होऊन जाईल. आणि म्हणून समर्थ म्हणाले गुरुदेवा पैल पारू पावई मज. या भवसागरातून, या मायारूपी सागरातून, या नाशिवंत मायारूपी सागरातून मला दूर आणि पैल तीरावरती घेऊन जावं, अशी समर्थ या सद्गुरु तत्वाचं अधिष्ठान अंतकरणामध्ये ठेवून स्मरण करताहेत, तशी प्रार्थना करताहेत. आणि सद्गुरूंच्या तत्वाशी समर्थ या ठिकाणी समरस झालेले आहेत. आणि ऐकणारा आणि वाचणारा या दोघांनीही समरस व्हावं, अशी समर्थांची या ठिकाणी आपल्याला एक आज्ञा आहे म्हणा, किंवा तशा प्रकारचा आपला प्रयत्न असावा, असंच चिंतन आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.